हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मी गणराज. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या क्लासमध्ये. आज आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आज आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या मॅथ फर्स्ट चॅप्टरचा लेक्चर नंबर 9. म्हणजेच या अगोदर आपले 8 लेक्चर झालेले आहेत. हा असणार आपला लेक्चर नंबर 9. या अगोदरचे झालेले क्लास सर्वांनी व्यवस्थित त्या कंप्लीट केले असतील. ज्यांनी केलेले नाही त्यांनी कृपया करून अगोदर पाठीमागचे क्लास करून या, जेणेकरून तुम्हाला हा क्लास समजेल. या क्लासमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत एलिमिनेशन मेथडच्या बेसिसवरती जे काही एक्झाम्पल प्रॅक्टिस शीटमध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण या क्लासमध्ये आज कव्हर करणार आहोत. पर्टिक्युलरली अल्टरनेटिंग कोएफिशियंट. या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं क्वेश्चन विचारला जाईल, फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन बाय सायमल्टेनियस. फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बाय इलिमिनेशन मेथड. कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आपण इलिमिनेशन मेथडनं फाइंड करू शकतो. त्यामध्ये 3 प्रकारचे एक्झाम्पल्स असू शकतात. एक एक्झाम्पल असेल ज्याचं कोएफिशियंट सेम असणार आहे. सेकंड नंबर डिफरंट कोएफिशियंट. हे दोन्ही एक्झाम्पल आपण हे सुद्धा आपण या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलेला आहे. हा सुद्धा आपला टॉपिक झालेला आहे. मग लास्टवाला टॉपिक कोणता बाकी आहे? फक्त असे एक्झाम्पल्स बाकी आहेत की ज्यांचा कोएफिशियंट हा अल्टरनेट असतो. कोएफिशियंट काय असणार आहे? अल्टरनेट. मग अल्टरनेट कोएफिशियंट म्हणजेच काय, हे एक्झाम्पल कसे असणार, यांना कसं सॉल्व्ह करायचं आहे, हे सर्व आपण या क्लासमध्ये बघूयात. तर पर्टिक्युलरली यामध्ये आपण काय करणार आहोत, कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे? थर्ड नंबर अल्टरनेट कोएफिशियंटवाले. अल्टरनेट कोएफिशियंट असे लिनियर इक्वेशन ज्यांचा कोएफिशियंट हा काय असणार आहे? अल्टरनेट असणार आहे. मग अल्टरनेट कोएफिशियंट म्हणजेच काय तेही आपण अगोदर समजून घेऊयात. बघा, या क्लासमध्ये आपण पर्टिक्युलर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे अशा एक्झाम्पलचं सोल्युशन फाइंड करणार आहे ज्यांचे की कोएफिशियंट काय असणार आहे? अल्टरनेट असणार आहे. मग अल्टरनेट एक्झाम्पल कोणतं असणार? बघा, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आहे 3m + 2n is equal to the 8 is equal to the 8. Second equation 2m + 3n is equal to the 7. ह्या दोन एक्झाम्पल ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येत आहे? बघ दादा, काय लक्षात येईल? या ठिकाणी mचा कोएफिशियंट काय आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये? 3. तर तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये कुणाचा आहे? nचा. फर्स्ट इक्वेशनमध्ये nचा जो कोएफिशियंट आहे तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये कुणाचा आहे? mचा आहे. म्हणजेच या ठिकाणी सिंपल काय झालं, फक्त एक्सचेंज झालेला आहे. कुणाचं एक्सचेंज झालेलं आहे? तर कोएफिशियंटचं. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो mचा कोएफिशियंट आहे तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये कुणाचा आहे? 3चा आहे. राईट. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो nचा कोएफिशियंट आहे तोच कोएफिशियंट कुणाचा आहे? mचा आहे सेकंड इक्वेशनमध्ये. म्हणजे फक्त इथं अल्टरनेट झालाय. जो कोएफिशियंट mचा आहे तो nचा झाला, जो nचा कोएफिशियंट आहे तो mचा झाला. कॉन्स्टंट वरून आपल्याला काहीही गरज नाही. मग अशा एक्झाम्पलचं सोल्युशन फाइंड कसं करायचं याचे आपण काही स्टेप बघूयात की जे तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करता आलं पाहिजे. सर्वात अगोदर अल्टरनेट कोएफिशियंट कोणता हे सर्वांच्या लक्षात येईल. अल्टरनेट कोएफिशियंट ज्यांचा की फर्स्ट व्हेरिएबलचा जो काही कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये सेकंड व्हेरिएबलचा कोएफिशियंट असणार आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये सेकंड व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट असणार तो सेकंड व्हेरिएबलमध्ये फर्स्ट व्हेरिएबलचा कोएफिशियंट असणार आहे. म्हणजे सिंपल अल्टरनेट झालेलं असणार आहे. मग असे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला काही स्टेप्स सांगतोय, ते व्यवस्थित बघा. स्टेप नंबर फर्स्ट, सर्वात अगोदर काय करायचं, गिवन इक्वेशन आपण कोणतीही स्टेप असू दे, गिवन इक्वेशन रिराईट करणार आहोत. रिराईट गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन्स काय करायचेत? रिराईट करायचेत. स्टेप नंबर सेकंड. सेकंड स्टेपला काय करणार, जे काही दोन गिवन इक्वेशन आहे ह्या दोन इक्वेशनची आपण काय करणार? सिंपल इथं ॲडिशन करण्याची. काय करायची? एक वेळेस ॲडिशन करणार, एक वेळेस काय करणार आहे? सबट्रॅक्शन करणार. स्टेप नंबर सेकंड, ॲड अँड सबट्रॅक्ट. ॲड अँड सबट्रॅक्ट गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशनची एक वेळेस काय करायची? ॲडिशन, एक वेळेस काय करायचे? सबट्रॅक्शन. सर्वात महत्त्वाचं स्टेप नंबर सेकंड, जे काही गिवन इक्वेशन आहे
ह्या दोन गिवन इक्वेशनची काय करायची, एक वेळेस ॲडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन. एक वेळेस ॲडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन केल्यानंतर परत आपल्याला काय भेटतील, दोन नवीन एक्झाम्पल दोन नवीन इक्वेशन भेटणार आहे. स्टेप नंबर 3. गिवन इक्वेशनचे एक वेळेस ॲडिशन करसाल एक वेळेस सबट्रॅक्शन. एक वेळेस ॲडिशन आणि एक वेळेस सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला परत दोन नवीन इक्वेशन भेटतील. या नवीन इक्वेशनची परत काय करायची, ॲडिशन. ॲड न्यू इक्वेशन. ॲड न्यू इक्वेशन. दोन नवीन इक्वेशन काय करायचे, ॲडिशन करायची. बघा सगळ्यात अगोदर गिवन इक्वेशन रिराईट करणार आहे. त्यानंतर दोन्ही इक्वेशनचे एक वेळेस ॲडिशन करणार एक वेळेस सबट्रॅक्शन करणार. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर परत दोन नवीन इक्वेशन तयार होतील. या दोन नवीन इक्वेशनची परत काय करायचे, ॲडिशन करायचं. या 3 स्टेप जर का फॉलो केल्या ऑटोमॅटिकली तुमचा ॲन्सर येऊन जाईल. मग चला हे एक्झाम्पल आपण अल्टरनेट कोएफिशियंटचं एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं एक्झाम्पल नंबर 7 आहे, जे की कुणावरती बेस आहे, अल्टरनेट कोएफिशियंट. एक्झाम्पल नंबर 7. बघा बरं, एक्झाम्पल नंबर 7 वरून काय लक्षात येते, कोणतं एक्झाम्पल आहे, सेम कोएफिशियंट आहे, डिफरंट कोएफिशियंट आहे की अल्टरनेट कोएफिशियंट आहे बेटा, तो कोणता आहे, अल्टरनेट कोएफिशियंट आहे. ताई समजतंय का, अल्टरनेट कोएफिशियंट का म्हणलं. सर्वात पहिली स्टेप बघा काय सांगितलेलं आहे, गिवन इक्वेशन ॲज इट इज रिराईट करून घ्या. सर्वात अगोदर गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, गिवन इक्वेशन्स. गिवन इक्वेशन काय आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू द 499. त्यानंतर काय आहे, सेकंड इक्वेशन, याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. दीदी काही चेंज केलं आहे का, मी नाही केला, जसं इक्वेशन आहे तसंच लिहिलं आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे, सेकंड इक्वेशन काय, 101x प्लस 99y इज इक्वल टू द 501. याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. जसे दोन इक्वेशन मला दिलेले होते ॲज इट इज मी त्यांना काय केलं, रिराईट केलेलं आहे. इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. आता जर का एक्झाम्पल ऑब्झर्व केले दादा, तर काय लक्षात येत आहे, इथं जो एकचा कोएफिशियंट आहे, एकचा कोएफिशियंट किती आहे, 99, तर तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये कुणाचा आहे, वायचा. जो कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा होता, तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशनमध्ये कुणाचा आहे, एक्सचा. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, सिंपल कोएफिशियंट जे आहेत हे अल्टर झालेले आहेत, म्हणजे एक्सचेंज झालेले आहेत. काय झालेले असणार आहे, एक्सचेंज झालेले आहेत. मग अशा एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सर्वात पहिली स्टेप काय सांगितली होती, एक वेळेस काय करणार आहे, ॲडिशन आणि एक वेळेस काय करायचे, सबट्रॅक्शन. एक वेळेस ॲडिशन करणार एक वेळेस काय करणार आहोत, सबट्रॅक्शन. नाऊ ॲड इक्वेशन. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. जे काही गिवन इक्वेशन आहे यांना एक वेळेस ॲडिशन करणार आहे आणि त्यांची एक वेळेस काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहोत. मग दोन इक्वेशन ॲड केल्यानंतर काय होईल बघा, ह्या दोघांची सिंपल ॲडिशन करायची. इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर सेकंड. 99x प्लस 101y इज इक्वल टू द 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू द 501. यांची काय सिंपल ॲडिशन आहे. ॲडिशन करता येते सर्वांना, दादा जमते ॲडिशन का, ॲडिशन पण येत नाही. बघा ॲडिशन येते, ॲडिशन करत असताना सिंपल आपण जशी ॲडिशन करतो तशीच ॲडिशन करायची आहे, काही अडचण नाही. 99x प्लस 101x किती होतो हा, 200x प्लस 101 अधिक 99 म्हणजे 101 अधिक 99 हा सुद्धा किती असणार आहे, 200y इज इक्वल टू द 499 प्लस 501 हा सुद्धा किती होणार आहे, 1000. किती होणार आहे, 1000. इथपर्यंत काही अडचण, इथपर्यंत काय अडचण आहे का दादा, नाही. इक्वेशन काय भेटलेलं बघ, 200x प्लस 200y इज इक्वल टू द 1000 इज इक्वल टू काय भेटलेलं आहे, 1000. पण हे जे गिवन इक्वेशन आहेत आई, याला मी अजून सिम्प्लिफाय करू शकतो का, तर करू शकतो.
बघ बरं, होल इक्वेशन इज डिव्हिजिबल बाय 200. पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला 200 भाग जातोय, म्हणजे याला मी अजून स्मॉलर करू शकतो बाय डिवायडिंग. मग काय केलं सिंपल इथं, डिवायडिंग बाय 200. डिवायडिंग बाय 200, पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला काय केलं, 200 डिवाइड केलं. डिवायडिंग बाय 200, 200ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन काय होणार, 200x डिवाइड बाय 200 काय होणार आहे, हा x प्लस 200y डिवाइड बाय 200 काय होणार आहे, y इज इक्वल टू द 1000 डिवाइड बाय 200 दॅट इज 5. एक नवीन इक्वेशन तयार झालं. या इक्वेशनला म्हटलं इक्वेशन नंबर 3. हा कोणता असणार आहे, इक्वेशन नंबर 3 आहे. इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. इक्वेशन नंबर 3 भेटलंय. आता बघा, एक वेळेस ॲडिशन करणार आहे आणि सेकंड वेळेस काय करायचं सांगितलं मी तुम्हाला. बघा, एक रूल जर लक्षात असेल, गिवन इक्वेशन रिराईट केलेत, एक वेळेस आपण काय करणार आहोत, ॲडिशन, आणि एक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. मग ॲडिशन तर केली आहे, आता काय करूयात आपण, सबट्रॅक्शन. नाऊ सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशन म्हणून फर्स्ट इक्वेशन आपण काय करूया, त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करूया. मग सेकंड इक्वेशन काय आहे, 101x प्लस 99y इज इक्वल टू द 501. कोणत्याही इक्वेशनमधून कोणतंही इक्वेशन ताई तो सबट्रॅक्शन करू शकते, पण माझा एक रूल आहे की मोठ्या इक्वेशनमधून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट करा, जेणेकरून तर मायनस प्लसमध्ये तुम्हाला जास्त गोळ होणार नाही आहे. मोठं इक्वेशन कोणतं वाटतंय मला, 501 वाला. तर वास्तविक पता सारखीच आहे, पण नंबर बघा ना, हा मोठा आहे कॉन्स्टंट नंबर. मायनस काय करणार आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू द 499. यांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. बघा, सबट्रॅक्शनचा काय रूल आहे, परत तीच कंडिशन. काय सांगितलं मी तुम्हाला सबट्रॅक्शनमध्ये, जेव्हा जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा तेव्हा हे साईन काय होत असतात, चेंज होतात असतात. सेकंड एक बघा, मायनसचा रूलच तेवढा आहे. हा मायनस साईन काय करतो, सेकंड इक्वेशनचे सर्वचे सर्व साईन काय करत असतो, चेंज करत असतो. इथं प्लस 99 आहे, त्याचा काय होणार आहे, मायनस 99. या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी सुद्धा मायनस झाला. या ठिकाणी सुद्धा प्लस आहे, या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, मायनस होणार आहे. आता बघा बरं, 101x मायनस 99x. एकशे एक मधून 99 गेला, 101 मायनस 99 दॅट इज 2x. 99 मायनस 101 हा किती झाला, मायनस 2y इज इक्वल टू द 101 मायनस 499 दॅट इज 2. हे मायनस कसं लक्षात येतं का ताई, दादा हे मायनस समजले, बघितलं मायनस साईन आहे. 99 मधून 101 जात नाही, मग 101 मधून 99 गेला, 2 उरला. छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण सबट्रॅक्ट करतोय, म्हणून साईन कोणता आलाय, मायनस. बरं, या इक्वेशनला सुद्धा मी परत काय करू शकतो, अजून सिंपल करू शकतो, छोटं करू शकतो. कसं करणार आहे, तर पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला कितीना भाग जातोय, 2 ना भाग जातोय. 2 ना जर का भाग दिला तर अजून इक्वेशन काय होणार आहे, स्मॉल होणार आहे. नाव डिवायडिंग इक्वेशन काय केलं, डिवायडिंग बाय पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला काय करतो ताई, आपण 2 ना डिवाइड करणार आहोत. 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येते बघ, 2 ने डिवाइड केलं तर हा इथे काय बघणार आहे, x मायनस वाय इज इक्वल टू द 2. याला म्हणणार आहोत आपण इक्वेशन नंबर 4. याला काय म्हटलेलं आहे, इक्वेशन नंबर 4. बघा, या ठिकाणी 2 नवीन इक्वेशन भेटलेत, इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड हे ऑलरेडी गिवन क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. नवीन कोणतं इक्वेशन भेटलेलं आहे, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. नंतरची स्टेप तुम्हाला काय सांगितली होती, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही 2 नवीन इक्वेशन भेटलेले आहेत, या दोन्ही इक्वेशनचे आपण काय करणार आहोत, ॲडिशन. दोन्ही इक्वेशनचे काय करायचे, ॲडिशन. दोन्ही इक्वेशनला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. काय करायचं आहे, ॲड. बघा, मग इक्वेशन नवीन काय झालं, x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 2. नाव ॲड इक्वेशन. ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 ला काय करूयात, ॲड करूयात.
काय ॲडिशन करतो, रूलमध्ये सांगितलेलं मी ऑलरेडी. काय करावं लागणार आपल्याला, ॲडिशन करायची. कुणाची करायची, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 3 काय भेटलेलं आहे, तर x प्लस वाय इज इक्वल टू द 5. राईट दिदी, का चुकलंय? बघ, सेकंड इक्वेशन काय भेटलेलं आहे, x मायनस वाय इज इक्वल टू द 2. एकदा रिचेक करून घेतो, इक्वेशन मी राईट लिहिलेत का. x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, ॲडिशन. काय करणं आहे, ॲडिशन करणं आहे. ॲडिशन करत असताना आपण सिंपल ॲडिशन करतो, काही अडचण नाही. मग ॲडिशन किती येते बघा, एक्स प्लस एक्स. सांग दादा, सांग पटकन. एक्स प्लस एक्स काय होणार, हा 2x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. बघ, प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. वाय मधून वाय गेला 0y. 5 प्लस 2 दॅट इज 7. 5 प्लस 2 दॅट इज 7. कुठं चुकलं का बघा, एक मिनटं, थोडा डाऊट येतोय मला. हां, या ठिकाणी बघा रॉंग झालेलं आहे. काय झालेलं आहे, गडबडी म्हणजे तुम्हाला शिकवण्याच्या नादामध्ये, म्हणजे मी एक्सप्लेन करण्याच्या गडबडीत असतो त्या ठिकाणी, त्यामुळे या ठिकाणी आपली एक रॉंग चूक झालेली आहे. अशा चुका तुम्ही होऊ द्यायच्यात का नाही. आणि झाल्या असेल माझ्याकडून गडबडी लिहिताना चुकलं असेल तुम्ही पटकन मला स्पष्ट करत जा. या ठिकाणी काय, 2 डिवाइड बाय 2 काय व्हायला पाहिजे, 1. 2 डिवाइड बाय 2 किती होणार आहे, 1. या ठिकाणी किती आला, हा 1 आलेला आहे. बघा, इज इक्वल टू काय असणार आहे, 6. आता अर्ध्यांना वाटण सर तुम्हाला कसं कळालं भैया, तुम्हाला कसं कळालं की हे चुकणार आहे म्हणून. अगोदर एक्झाम्पल बघितलेलं आहे का, तर नाही दिदी. कोणतंही एक्झाम्पल मी अगोदर बघितलेलं नसतं, मला काहीही माहिती राहत नाही. माझ्या स्लाईड अगोदर तयार असतात, एकाकडे बनवायला दिलेले आहेत. चुकणार हे माझ्या कसं लक्षात आलं, कारण 5 प्लस 2 जर 7 झाला असता आणि 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, पॉईंटमध्ये आन्सर आला असतं. आणि असं आन्सर तुम्हाला नसणार आहे. आता 6 जसं की 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून मला एक अंदाज आला होता की कुठतरी चुकलेला आहे. एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची, मग हा एक्स ॲज इट इज, हा 6 सुद्धा ॲज इट इज. या साईडला 2 मल्टिप्लिकेशन म्हणजे होता, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजन. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे, 3. एक्स इज इक्वल टू काय भेटलेलं दादा, 3. म्हणजे एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू 3. इथपर्यंत काही अडचण नसायला पाहिजे. काही अडचण आहे का ताई, समजलंय. एक्स इज इक्वल टू काय आलं, 3. परंतु फक्त एकची व्हॅल्यू फाईंड करायची का, तर नाही. मग अजून कोणाची व्हॅल्यू फाईंड करायची आपल्याला, तर एक सोबत आपल्याला वायची सुद्धा व्हॅल्यू फाईंड करणं आहे. कारण गिवन क्वेश्चन काय सांगतो, फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे एक्स आणि वाय या दोन्ही व्हेरिएबलची आपल्याला काय फाईंड करायचं आहे, व्हॅल्यू फाईंड करायची. मग तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सांगत आलो आहे, ज्यावेळेस तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार आहे, तर ती व्हॅल्यू भेटल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, जी काही व्हॅल्यू भेटलेली आहे ती व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. नाव पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन इजी वाटतंय, तर इन इक्वेशन 4 करू. कोणताही तुम्हाला जे आवडेल ते. आता एक्सची व्हॅल्यू किती आली, इथं 1 नाही आणि इथं एक्सची व्हॅल्यू 3 आली. समजलं ना. बघा, मग एक्स इज इक्वल टू काय पुट करणार आहोत, एक्स इज इक्वल टू 3. कुठं पुट करायचं आहे, तर इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत आपण, इन इक्वेशन फोर्थ वन इक्वेशन इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. काय आलं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू द 2. किंवा एखाद्याची इच्छा असेल की सर 4मध्ये नाही पुट करायचं भाई, मला एक्झाम्पल इक्वेशन नंबर 3मध्ये पुट करायचं आहे. कुठं पुट करायचं आहे, इक्वेशन नंबर 3. तरीही काही अडचण नाही दिदी, तुला जे वाटन, जे इक्वेशन वाटन दादा, त्या इक्वेशनमध्ये पुट कर, येणार आन्सर तुमचं सेमच येणार आहे. मग इक्वेशन नंबर 3 काय आहे, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू द 5. करा व्हॅल्यू पुट. एक्सच्या ऐवजी काय पुट करणार आहे, 3 प्लस हा वाय ॲज इट इज इक्वल टू द 5. वायची व्हॅल्यू फाईंड करायची, मग वाय एका साईडला ॲज इट इज ठेवला, या साईडचा 5 सुद्धा ॲज इट इज, या साईडला +3 आहे, साईड चेंज केल्यानंतर -3 होणार आहे. म्हणजेच y इज इक्वल टू काय भेटणार आहे, 5 - 3 दॅट मीन्स 2. मग वायची व्हॅल्यू किती आली, 2 आलेली आहे. मग चुकलं की बरोबर आलं, हे सुद्धा क्रॉस चेक करून पाहणं आपली गरज आहे. तर तुम्ही क्रॉस कसं चेक करायचं हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे.
बघा, गिवन जे सोल्युशन होतं, गिवन सोल्युशन आपण फाईंड केलं, एक्सची व्हॅल्यू आली 3, वाय इज इक्वल टू किती भेटलेलं आहे 2. पण हे चुकलं की बरोबर आलं, तर याला एक वेळेस काय करूयात आपण क्रॉस चेक करूयात. याला रिचेक करूयात की आपण जे आन्सर फाईंड केलं हे राईट आहे की रॉंग आहे. तर रिचेक करण्यासाठी दादा मी तुला सिंपल काय सांगितलेलं आहे, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. जर का गिवन इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणू शकतो, आपण जे आन्सर फाईंड केलं हे काय असणार आहे, राईट असणार. मग कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, आपल्याकडे 4 इक्वेशन आहे, 1 2 3 4, 4 पैकी कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करा. कोणत्यामध्ये करू, इक्वेशन नंबर 3 मध्ये करूयात, एक्स मायनस वाय. बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्स इज इक्वल टू किती भेटलेलं आहे 3 मायनस वाय इज इक्वल टू किती आलेलं आहे 2. 3 मायनस 2 दॅट इज 1. बघा इथं 1 आहे की नाही, म्हणजेच इथं आपण काय म्हणू शकतो, आर एच एस. या साईडला काय होती एल एच एस, म्हणजेच काय भेटलेलं आहे दादा, आर एच एस इज इक्वल टू एल एच एस. म्हणजेच गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा गिवन इक्वेशन सॅटिस्फाय होईल तेव्हा तेव्हा आपण काय म्हणू शकतो की आपण जे आन्सर फाइंड केलेलं आहे, हे जे आन्सर आलेलं आहे, कोणतं आन्सर आलेलं आहे, वाय इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू 3, हे आन्सर काय असणार ताई, तर राईट असणार आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. एक वेळेला राईट डाऊन करा. बघा ही एक स्लाइड आहे, पॉज करायला हे राईट डाऊन करा. त्यानंतर हे सुद्धा पॉज करून याला राईट डाऊन करा. स्टॉप करायचं आहे, माहिती आहे ना, यूट्यूबला असं माझा टच करा, असं टच केल्यानंतर थांबतं ते, थांबल्यानंतर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. राईट. झालं सर्वांचं. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी याला पॉज करा, नंतर याला राईट डाऊन करा. पॉज करता असेल ना तुमच्या भाषेमध्ये स्टॉप करून, असं यूट्यूब आहे ना तुमचं, तर म्हटलं बरं असं मदत क्लिक करा, मी असं बाजूला गेल्यानंतर ते स्टॉप होऊन जातं, नंतर त्याला राईट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हटलं एक्झाम्पल नंबर 8 आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 8. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. गिवन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे 2, यांचं आपल्याला काय करायचं, सोल्युशन फाइंड करायचं. कोणत्या मेथडना ताई, तर एलिमिनेशन मेथडना. मग आपल्याकडे 3 एक्झाम्पल असतात, एक सेम कोएफिशियंट, डिफरंट कोएफिशियंट किंवा मग अल्टरनेट कोएफिशियंट. मग हे एक्झाम्पल कोणत्या टाईपमध्ये बघ, अल्टरनेट कोएफिशियंट आहे ना, बघितलं लक्षात दे. कारण पहिल्या इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे, तर पहिल्या इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. म्हणजेच काय, कोएफिशियंट एक्सचेंज केले त्यांनी, कोएफिशियंट काय केले आहेत, एक्सचेंज. बघ इथं एक्सचा जो आहे 49 तो वायचा आहे, जो वायचा आहे तो एक्सचा आहे. मग याला काय म्हणतो आपण, अल्टरनेट कोएफिशियंट. मग अल्टरनेट कोएफिशियंटवाले एक्झाम्पल मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे, तर सर्वात अगोदर गिवन इक्वेशन रिराईट करा, त्यात कोणतीही अडचण नाही. मॅथचा कोणताही क्वेश्चन असू द्या, तुम्हाला सर्वात पहिली स्टेप असणार तुमची गिवन जो काही डाटा तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला ॲज इट इज रिडायरेक्ट करायचा आहे. सेकंड नंबर स्टेप काय सांगितली होती ताई, तर एक वेळेस ॲडिशन करायची, एक वेळेस सबट्रॅक्शन करायची आहे दादा. राईट. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर परत तुम्हाला 2 नवी इक्वेशन भेटतील. हे 2 इक्वेशन परत एकदा ॲड करायचे आहेत. परत ॲड केल्यानंतर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. ती व्हेरिएबलची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. जे इक्वेशन तुम्हाला प्रिय आहे, जे इक्वेशन तुम्हाला आवडतं ते इक्वेशनमध्ये पुट करा. म्हणजेच काय, सर्वात सोपं इक्वेशन जे असणार त्याच्यामध्ये पुट करा, जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटून जाईल. चला तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. त्यानंतर मी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मला थोडा टाईम लागू शकतो, कारण मी तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करत असतो. तुम्हाला डायरेक्टली आन्सर तुम्ही फाइंड करू शकता. तर चला तर बघूयात कोण अगोदर आन्सर फाइंड करतं. तुम्हाला सुद्धा तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. माझ्या अगोदर तुमचा आन्सर आलं पाहिजे. तुम्ही स्वतः तुमचा प्रयत्न करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. जर का कदाचित चुकलं तर माझं एक्झाम्पल बघा. चला तर स्टार्ट करूयात. सर्वात अगोदर काय सांगितलेलं आहे, गिवन डाटा ॲज इट इज राईट डाऊन करायचा आहे. सर्वात अगोदर गिवन डाटा आपण काय करणार आहोत, ॲज इट इज राईट डाऊन करणार आहोत. काय दिलं आहे गिवन डाटा, 49x मायनस 57y इज इक्वल टू द 172. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट दादा.
सेकंड इक्वेशन काय आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू द 252 इक्वेशन नंबर सेकंड. सेकंड स्टेप काय सांगितली होती एक वेळेस ॲडिशन करायचं एक वेळेस काय करणार आहोत आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. एक वेळेस काय करायचं ॲडिशन आणि एक वेळेस काय करणार आहोत एक वेळेस ॲडिशन करायचे आणि एक वेळेस काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. नाव सेकंड स्टेप काय सांगितलं एक वेळेस ॲडिशन करा एक वेळेस सबट्रॅक्शन करा. अल्टरनेट कोएफिशियंट आहे बघा इथं एक्सचा जो कोएफिशियंट तो वायचा आहे जो वायचा आहे तो एक्सचा आहे. अल्टरनेट कोएफिशियंट आहे अल्टरनेट कोएफिशियंट म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं एक वेळेस काय करणार आहे आपण ॲडिशन करणार. नाव ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आपण काय करणार आहोत ॲड करणार आहोत. मग इक्वेशन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू द 172. त्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू द 252. ह्या दोघांचे आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी ॲडिशन. दोघांचं काय करायचं आपल्याला ॲडिशन. ॲडिशन करत असताना आपण डायरेक्टली ॲडिशन करतो काही अडचण नाही. ॲडिशन करत असताना आपण सिंपल डायरेक्ट ॲडिशन करतो 49x प्लस 57x किती होणार आहे 109 प्लस 16 106x मायनस मायनस प्लस होतो यांचेसुद्धा ॲडिशन होणार मायनस सी मायनस आला हा सुद्धा 106y इज इक्वल टू ॲडिशन करा 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 2 कॅरी आला 1 424. बरं हे इक्वेशन खूप हार्ड वाटतंय का मग याला अगोदर परत एकदा 106x मायनस 106y इज इक्वल टू द 424. बघा बरं या इक्वेशनला आपण अजून सिंपल करू शकतो का ते करू शकतो. कसं करणार आहे तर होल इक्वेशन इज डिव्हिजिबल बाय पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला किती ना भाग जातोय ताई डिवाइडिंग बाय 106 किती ना भाग जातोय दादा 106 ने. मग टोटल इक्वेशन 106 ने डिव्हिजिबल आहे मग डिव्हिजन करून घ्या अगोदर. बघा 106x डिवाइड बाय 106 दॅट इज किती राहिला असते तर x मायनस 106y डिवाइड बाय 106 दॅट इज y इज इक्वल टू 424 डिवाइड बाय 106 संचोक 24 म्हणजे किती असणार इथं 4 असणार. याला म्हटलं इक्वेशन नंबर थर्ड. याला काय म्हटलेलं आपण इक्वेशन नंबर थर्ड. हा काय भेटलेला आहे इक्वेशन नंबर थर्ड भेटलेला आहे. हा कोणता इक्वेशन आहे इक्वेशन नंबर थर्ड. इथपर्यंत काय अडचण नाही. इक्वेशन नंबर थर्ड आपल्याला केव्हा भेटलेला आहे दादा तर ज्यावेळेस आपण त्यांची काय केलेली ॲडिशन केलेली आहे. मग आता एक वेळेस आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन. एक वेळेस ॲडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन. ॲडिशन केल्यानंतर वेगळं इक्वेशन भेटणार सबट्रॅक्शन केल्यानंतर वेगळं इक्वेशन भेटणार आहे. नाव ॲड इक्वेशन ॲडिशन झालेलं आहे. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन कोणत्यामधून कोणतं सबट्रॅक्ट करायचं कोणत्यामधूनही कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करा काही अडचण नाही. फर्स्ट फ्रॉम सेकंड इक्वेशन म्हणून फर्स्ट इक्वेशन आपण काय करूया त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करूयात. सेकंड इक्वेशन काय आहे मग 57x मायनस 49y इज इक्वल टू द 252 मायनस 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. इथपर्यंत काय अडचण नसायला पाहिजे. सबट्रॅक्शन करत असताना मी तुम्हाला एक सिंपल रूल सांगितलं होतं. जेव्हा जेव्हा आपण असं सबट्रॅक्शन करणार आहे त्या सबट्रॅक्शनचा एकच मिनिंग होतो दादा काय होतो सांगू शकतोस का. बघ काय सांगितलं सेकंड इक्वेशनचे साईन सर्व चेंज करायची. या ठिकाणी काय प्लसचा मायनस मायनसचा प्लस परत इकडं प्लसचा मायनस. आता सॉल्व करा बघा काय येतं. सॉल्व केल्यानंतर काय लक्षात येईल 57x मायनस 49x काय झाला 57 म्हणून 8 गेला हा करायला 8x प्लस मायनस परत मायनस होतो हा काय होणार आहे प्लस 8y इज इक्वल टू द 2 मधून 2 गेला 0
15मधून 7 गेला 8, हा काय आला 0. नाही समजलं काय केलं तर 2मधून 2 गेला 0, 15मधून 7 गेला 8, 1मधून 1 गेला 0. इथं सुद्धा पूर्णचे पूर्ण इक्वेशन काय आहे, डिव्हिजिबल आहे. किती ना डिव्हिजिबल आहे 2ने, म्हणजे पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला आपण काय करू शकतो, 2ने डिवाइड करू शकतो. डिवाइडिंग बाय 8. किती ना डिव्हिजिबल आहे 8. 2 पण डिव्हिजिबल आहे ना, पण 8 जर का डिवाइड केलं तर सिंपल इक्वेशन तयार होणार आहे. राईट. बघा बरं, याला सुद्धा 8ने भाग जातो, याला सुद्धा 8ने भाग जातो, याला सुद्धा 8ने भाग जातोय. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, x प्लस वाय इज इक्वल टू द 10. हा 10 कसा आला आहे बघ, 8x डिवाइड बाय 8 काय आला, हा x प्लस साईन ॲज इट इज 8y डिवाइड बाय y, 8y डिवाइड बाय 8 काय आला y इज इक्वल टू साईन ॲज इट इज 18 डिवाइड बाय 8 किती असणार आहे 10. याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर 4. नेक्स्ट स्टेप काय सांगितलेलं आहे बघा, एक वेळेस ॲडिशन करणार, एक वेळेस सबट्रॅक्शन करणार. ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर 2 इक्वेशन भेटतील जे की आपल्यासाठी नवीन असणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे किती इक्वेशन आहे, 4 इक्वेशन. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर थर्ड, इक्वेशन नंबर 4. हे 2 इक्वेशन गिवन आहे. हे 2 इक्वेशन आपल्याला नव्याने भेटलेले आहेत. मग आता परत काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ॲडिशन करायची. थर्ड नंबर स्टेप काय आहे, ॲड करायचं. मग कुणाची ॲडिशन करायची, तर जे काही 2 नवीन इक्वेशन आपल्याला भेटलेले आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून या दोघांची काय करायची, ॲडिशन. चला तर मग यांच्यात ॲडिशन करूयात. ॲड इक्वेशन, जे काही नवीन इक्वेशन भेटलेले आहेत यांचे आपण सिंपल काय करणार आहोत, ॲडिशन. ॲड इक्वेशन, कोणतं इक्वेशन नवीन भेटलेलं आहे, इक्वेशन नंबर थर्ड अँड इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर थर्ड आणि इक्वेशन नंबर 4 काय आहेत आता आपल्यासाठी नवीन आहेत. मग यांची काय करूयात, एक वेळेस ॲडिशन करून घेऊयात. यातलं फर्स्ट इक्वेशन, थर्ड इक्वेशन काय, x मायनस वाय इज इक्वल टू 4. x मायनस वाय इज इक्वल टू 4. सेकंड काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू द 5. ह्या दोघांची काय सिंपल ॲडिशन आहे. काय असणार आहे, मग यांची ॲडिशन बघा किती येते. x प्लस एक्स किती होतं दादा, 2x प्लस एक्स प्लस वाय मायनस वाय काय होणार या ठिकाणी दीदी, कॅन्सल होणार आहे बघ. x प्लस एक 2x, वाय प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल इज इक्वल टू काय राहणार आहे, 4 प्लस 5 इज इक्वल टू द 9. इथं सुद्धा काहीतरी जम्पलिंग किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण आली आहे. एक मिनिट इक्वेशन चेक करू द्या मला. राईट, या ठिकाणी किती आहे, सॉरी इक्वेशन नंबर सेकंड काय आहे, 10 आहे. इक्वेशन नंबर सेकंड काय दिलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. म्हणजे जिथं काय होणार आहे, हा झाला तुमचा 40. चुकतं हे माझ्या कसं लक्षात येते, कारण ते भाग जात नव्हतं ना त्यामुळं. आता व्हॅल्यू कुणाची काढायची, आपल्याला एक्सची. मग एक्स इज इक्वल टू किती आहे, एक्स इज इक्वल टू हा 14 ॲज इट इज. या साईडला 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर डिव्हिजनमध्ये, दॅट इज एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, हा 7 येणार आहे. इथपर्यंत काही अडचण नाही. मग एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 7. एक्स इज इक्वल टू किती भेटलेला आहे, 7. आता सिमिलरली आपल्याला कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची, वायची. मग हा वाय किती असायला पाहिजे. मग मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली तर आपल्याला काय करायचं, ती व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. तुम्हाला जे इक्वेशन वाटेल त्या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो. काय पुट करणार आहे, तर एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करण्याची तुमची इच्छा आहे, ते इक्वेशन नंबर थर्डमध्ये पुट करूयात. कुठं पुट केलं आहे, इक्वेशन नंबर थर्ड. इजी जे इक्वेशन असेल ना त्या इक्वेशनमध्ये आपण काय करू शकतो, पुट करू शकतो. कुणाची व्हॅल्यू पुट करायची, एक्स इज इक्वल टू 7. मग इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे, तर इक्वेशन नंबर थर्ड इज, किंवा इक्वेशन नंबर 4मध्ये करा. इक्वेशन नंबर 4मध्ये करा. का 4मध्ये म्हटलं, कारण थोडं अजून इजी वाटतं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे, कारण इथं मायनस साईन आहे ना परत, काय अडचण नाही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती दिलेलं आहे दादा, 10 दिलेलं आहे. कुणाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत आपण, 7
प्लस हा वाय ॲज इट इज इक्वल टू द 10. दॅट इज वाय इज इक्वल टू काय येणार आहे, हा 10 ॲज इट इज. या साईडला +7 होता, साईड चेंज केल्यानंतर -7. दॅट इज वाय इज इक्वल टू 10 - 7 किती असतो 3. सर्वांना सबट्रॅक्शन तर येते ना का नाही येत. सबट्रॅक्शन किती ना, 10 मधून 7 गेला, तुझ्याकडे 10 रुपये, 10 रुपयाले 7 रुपये मी घेतले, तुझ्याकडे शिल्लक किती रुपये राहणार आहे तर 3 रुपीज. म्हणजेच काय आलं, जे काय आन्सर आलेलं आहे वाय इज इक्वल टू किती भेटलेलं आहे 3. म्हणजे आपलं गिवन इक्वेशनचं सोल्युशन काय भेटलेलं आहे ते एक्स इज इक्वल टू 7 आणि वाय इज इक्वल टू 3. परंतु हे काय जे काही आन्सर आपण फाइंड केलं हे राईट आहे की रॉंग आहे, याला सुद्धा आपण एक वेळ चेक करूयात. क्रॉस चेक. नाउ चेक. क्रॉस चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. क्रॉस चेकिंगसाठी आपण काय सांगितलं, सिंपल कोणत्याही एका इक्वेशनमध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायची. जर का गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर आपण काय म्हणू शकतो, जे काय आन्सर आपण फाइंड केलं हे आन्सर काय असणार, राईट असणार. मग कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. मी म्हटलं इथं एक्स प्लस वाय याच्यामध्ये पुट करतोय. एक्सची व्हॅल्यू किती आली आहे, एक्स इज इक्वल टू भेटलेला आहे 7 प्लस वाय इज इक्वल टू किती भेटलेला आहे 3. 7 + 3 दॅट मीन्स किती असणार आहे 10. बघा बरं इथं 10 आहे का, तर आहे. 10 आहे म्हणजेच काय भेटलं आपल्याला, LHS इज इक्वल टू RHS. या साईडला काय होता LHS. म्हणजेच या ठिकाणी काय लक्षात येईल, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड भेटलेली आहे. म्हणजे गिवन इक्वेशन सॅटिस्फाय झालेले आहेत आता. आणि गिवन इक्वेशन जेव्हा जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हा आपण काय म्हणू शकतो, जे काय आन्सर आपण फाइंड केलेलं आहे एक्स इज इक्वल टू 7 अँड वाय इज इक्वल टू 3, दिस इज द नथिंग बट द सोल्यूशन ऑफ द गिवन लिनियर साइमल्टेनियस इक्वेशन. यानी कि इस गिवन लिनियर साइमल्टेनियस इक्वेशन का सोल्यूशन क्या होगा, एक्स इज इक्वल टू 7 और वाई इज इक्वल टू 3. यहाँ तक किसी कोई प्रॉब्लेम नहीं. चला एक वेळेस याला राईट डाऊन करा. हे पाठीमागलचं पेज आहे, स्टॉप कर्सरला नंतर त्याला राईट डाऊन करा. त्यानंतर हे सेकंड पेज. थँक्यू. सर्वांनी एक्झाम्पल प्रॅक्टिस झाल्यानंतर जे काही एक्झाम्पल तुम्हाला आज शिकवलेत हे परत एकदा प्रॅक्टिस करायचे. परत एकदा सांगतो, ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पेड बॅचेसमध्ये जा. पेड बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला DPP सेक्शन दिसेल, त्या DPP सेक्शनवरती क्लिक करा. तुमचा वर्ग निवडा. वर्ग निवडल्यानंतर तुम्हाला तिथं चॅप्टरचं नाव दिसेल, चॅप्टरवरती क्लिक करा. तिथं प्रॅक्टिस सेट दिसेल, त्या प्रॅक्टिस सेटच्या नावावरती क्लिक करा. तुम्हाला बराबर 1.1च्या बेसिसवरती होमवर्क तिथं दिलेला असेल, तेवढे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे, सॉल्व करायचे. त्या DPPमध्ये म्हणजे होमवर्कमध्ये 10 एक्झाम्पल दिलेले आहेत, तर सर्वांना सुद्धा 10 एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे, सॉल्व करायचे. परत एकदा सांगू कुठं असणार आहे, ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. श्री गणेश इन्स्टिट्यूट ज्याने डाउनलोड केलं नाही त्यांनी कृपया करून डाउनलोड करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पेड बॅचेसमध्ये जायचं आहे. पेड बॅचवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मॅथ 1, मॅथ 2, फिजिक्स दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला DPP नाव दिसेल, त्या DPPवरती क्लिक करायचं आहे. DPPवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला फोल्डर दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा क्लास निवडायचा आहे, क्लास 10. क्लास 10वरती क्लिक केल्यानंतर मॅथ फर्स्ट, मॅथ सेकंड दिसेल. मॅथ फर्स्टवरती क्लिक करायचं. मॅथ फर्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा चॅप्टर निवडायचा आहे. चॅप्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दिसेल प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बराबर प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये जे काही होमवर्कचे एक्झाम्पल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते एक्झाम्पल तिथं दिलेले असणार आहे. थँक्यू सो मच.